पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका फ्लॅटवर जबरदस्ती ताबा घेण्याचा आणि बिल्डरकडून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार करीम टिपू शेख यांनी 2021 साली कोंढवा येथील एका सोसायटीत फ्लॅट खरेदी केला होता। मात्र व्यवहार पूर्ण नसल्याचे सांगत संबंधित बिल्डरने त्यांच्याकडून पुन्हा व्यवहार करून घेतल्याचा आरोप आहे। दरम्यान आज दुपारी काही महिलांनी संबंधित फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तेथे राहणाऱ्या कुटुंबियांना मारहाण करून बाहेर काढल्याचा गंभीर प्रकार घडला। घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचंही समोर आलेलं आहे। त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने त्या फ्लॅटवर हक्क असल्याचं सांगत काही कागदपत्रे दाखवली। प्राथमिक तपासात बिल्डरने एकाच फ्लॅटचा व्यवहार 2 वेगवेगळ्या व्यक्तींशी केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे आणि या प्रकरणी काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तक्रारदार करीम टिपू शेख यांनी संबंधित बिल्डरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज। कुठेतरी रेकॉर्ड वरती आहे का गुन्हेगार आहे का? काय माहिती मिळते? सर्वप्रथम आम्हाला काही याची कल्पना नव्हती अगोदर। आमच्याकडे यांनी तक्रार घेऊन आले, त्याच्यानंतर कळलं की आज काही प्रकार इथं घडलेला आहे। आता हा तर काय आमचा हे नाही, आता इथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही आलोय। हा आहे सिव्हिल मॅटर थोडक्यात, कारण कोणत्याही प्रॉपर्टीचा जो विषय असतो तो आमच्याकडे येत नाही। यांच्याकडे जर लीगल डॉक्युमेंट असतील तर ते पद्धतशीरपणे त्यांनी पण कारवाई करावं, यांनी पण कारवाई करावं, कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये। आणि तोच प्रश्न इथं निर्माण झाल्यामुळे आम्ही इथं आलेलो। आता मग तो आम्हाला इथं आल्याच्या नंतर मारहाण केलेला आरोप आहे, त्यांना कागद का घेत नाहीये? मग आम्ही त्यासाठीच आलोय सर। तुम्ही तुमचं काम करा। तुम्ही जाऊन त्या मालकाशी बोला, तिथे असेल ते तुमचं सॉर्ट आउट करा आणि आम्ही इथून जातो। म्हणजे यांना आता कळत आहे की हा आता काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे वगैरे, म्हणून यांची आता पळायची तयारी चालू आहे। आणि यांच्याकडे जर पेपर्स आहेत, जर साहेबांचं जसं म्हणणं आहे सिव्हिल मॅटर आहे, तर मग त्यांनी जावं कोर्टात, स्टे ऑर्डर घ्यावं, पोजेशन सूट फाईल करावं। इथे काय त्यांचं आता असं डायरेक्टली म्हणजे कुणाचं तरी दार तोडून घुसायचं। चित्र बघतात लाईव्ह आपण बघत आहोत की या ठिकाणी कोंढव्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। क्लायंटने 2020 साली टोकन पावती झाली, त्याच्यानंतर कुल मुक्तारपत्र कबुली जबाबने हा याचं ओनरशिप आमच्याकडे आहे। 5 वर्षापासून ताबा या फ्लॅटचा आमच्याकडे आहे। आम्ही इथे राहतोय। राहत्या घरी या 4-5 बाया आल्यात, त्यांनी आमचं सेफ्टी डोर तोडलेला आहे आणि प्लस इलिगल पोझेशन केलेलं आहे। इलिगल पोझेशन प्लस क्रिमिनल ट्रेसपास केलेला आहे। आता यांचं म्हणणं आहे का यांना जागेच्या या फ्लॅटच्या मूळ मालकाने पाठवलं, तर त्या मूळ मालकाचे जे पेपर्स आहेत ते आम्ही तिथे पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो, त्याप्रमाणे आता पोलिसही इथे आलेली आहे। त्यांचे पेपर 2026 चे आहे आणि आमचे पेपर हे 2020-21 चे आहेत। मग तेव्हापासून आजपर्यंत आम्ही इथे राहतोय। म्हणजे ही यांची दंडशाही झाली। हे आले आता इथे येऊन डिरेक्टली आमचं डोर तुम्ही तोडतायत, आमचं सामान बाहेर फेकलंय, माणसाला मारहाण आहे। आमचं काय इथे डॉक्युमेंट्स जे आहेत ते ती लेडीज आहे, त्यांना मी बोलवते इथे, ते बघा त्यांचं असं। आणि आमचं आता तुम्ही खाली पाहिलं असेल येताना, नाही पोलीस नंतर आली, आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, तिथून आल्यानंतर पोलीस इथे आलेली आहे। आमचं सामान आहे जे काही असेल चोरीचं वगैरे आतापर्यंत कन्फर्म आम्ही केलेलं नाही, काय केलं पण झालंय। या लोकांनी आतून दार बंद करून ते आतमध्ये बसलेले, तर आतमध्ये यांनी काय काय तोडलं फोडलं चोरी केले ते आता आम्हाला बघावं लागणार आहे, कारण आम्ही बघितलेलं नाही। त्यांनी काय केलं, यांना आमच्या माणसाला मारून दरोडा झालेला आहे, घरफोडी झालेली आहे। इलिगल पोझेशन यांनी घेतलं, तुम्ही बोला। हा, याच्यात इलिगल ट्रेसपासिंग झालेले, दार पूर्ण तोडून, लोखंडी दार तोडून त्यांनी, ते गुंड होतं आसिफ म्हणून, ते कोणतरी गुंड त्यांनी मर्डर केलेलं म्हणतो, त्याने आला त्याच्यावर का तर तो म्हणतो मी मर्डर केलेलं आहे। काय अजून पण मी कुणाला पण मारतो, त्याला घाबरून ते माझी भाची जे इथं राहती ते बेहोश, अजून पण बेहोश आणले होते का या लोकांनी? हा, आणलं होतं ना, शस्त्र वगैरे समजवते ना, बार त्या हाताने तर दार तोडलं, लोखंडी दार हाताने तोडतो। काय मागणी तुमची इथं जे नाही, आमची जे बायका आले यांचं कामच ते, हे जेवढे बायका आलेले आहेत यांचं कामच ते पैसे घेऊन कुणाच्या पण घरात घुसायचे आणि ताबा करून द्यायचे। यांनी काय केलेलं आहे, या ज्या बाया आहेत यांनी एक टाईपचं यांचं म्हणणार ना की लँड माफिया, या टाईप मध्ये ही लोक येतात, पैसे घेतात। एखाद्या इथे हा कोंढवा आहे, इथे एक बिल्डर हा एक फ्लॅट 4-4 लोकांना विकतो।
त्याप्रमाणे हे येतात, कुणाचं तरी नकली डॉक्युमेंट घेऊन इथे येतात, पैसे घेऊन इलिगल पोझेशन करतात, ट्रेसपास करतात, पुढचं त्यांचं काम करतात. आता आमची मागणी ही आहे की यांनी आमच्या या महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा, आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा पोलिसांनी. साहेब, काय सांगाल एकंदरीत या जो आपल्या पुण्यासारख्या शहरात आपण जिथे म्हणतो की सगळ्यात सेफ सिटी आहे, ते सेफ राहिलेली नाही. पुण्यातल्या उपनगरामध्ये कोंढव्यासारख्या ठिकाणी ज्याचा माणसं 5 वर्षापासून राहिला आहेत, ज्याचा कोणाकडेही ताबा नाही, कुठला पेपर नाही, काही नाही, त्याचे मालक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे घरात भाडेकरी असताना भाडेकरांचं दार जबरदस्तीने तोडून अशी 5 जणांची टोळी, लेडीज होत्या, त्यांच्याबरोबर तृतीयपंथी होते, त्यांनी जबरदस्ती ताबा घेतलेल्या घरातल्या माणसांना, बायकांना अक्षरशः बिना कपड्याचं ओढून बाहेर काढलेले, त्यांनी बायकांना अंगावर ओढण्या नाही घेऊन दिलेले आहेत. तर हे आपल्या न्याय व्यवस्थेवरती बोट उचलण्यासारखं आहे, गालबोट लागण्यासारखं आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेवरती लोकांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. आणि माझी आपल्या आयुक्त सरांना मागणी आहे की ही जी 5 जणांची टोळी आहे ह्यांची चौकशी व्हावी, ह्यांच्यावरती योग्य ते त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजेत आणि ह्या लोकांची कचून चौकशी करा. ह्यांनी कोणाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत हे, कारण की प्रत्येक वेळेला 4-5 ठिकाणी मिळेल. मी पण महिला अध्यक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महिला अध्यक्ष आहे पश्चिम महाराष्ट्राची. तर माझ्या एरियामध्ये, माझ्या भागात अशा लेडीजवरती जर अन्याय होणार असतील तर मी हे मान्य करणार नाही. तर ह्याच्यावरती आपल्या आयुक्त साहेबांनी काहीतरी, मला त्यांना एक विनंती आहे की ह्याच्यावरती आयुक्तांनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की कायद्याला अडचणीत आणणार. थँक्यू.